नार्वेकर कोण लागून गेला? ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना केलेला हा प्रश्न. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाला षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर भास्कर जाधव माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी मिलिंद नार्वेकरांची गाडी तिथे आली आणि या गाडीच्या हॉर्नमुळे माध्यमांशी बोलणारे भास्कर जाधव बाजूला झाले. पण गाडीत मिलिंद नार्वेकर असल्याचं कळल्यावर त्यांनी हा संतप्त प्रश्न केला. मग नार्वेकरांनी भास्कर जाधवांचा हा व्हिडिओ ट्विट करत फ्रस्ट्रेशन असं कॅप्शन दिलं. आता मिलिंद नार्वेकर विरुद्ध भास्कर जाधव हा तसा जुनाच वाद, पण आताच्या या वादाचं टायमिंग महत्वाचं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर नाराज असलेले 6 खासदार ठाकरेंकडून शिंदेंकडे गेले आणि त्याचवेळी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नेत्यानं हॉर्न वाजवून ठाकरेंचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांना बाजूला व्हायला लावलं. यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेत ज्येष्ठ विरुद्ध मर्जीतले नेते असा वाद असल्याच्या पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागल्यात. आता ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांनी अधिकृतपणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सोमवारी आपल्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला ठाकरेंचे 4 आमदार गैरहजर होते. त्यामुळं जाधव विरुद्ध नार्वेकर झालेला हा वाद ठाकरे गटातील नाराजी नाट्याचा दुसरा अंक आहे का, अशा चर्चा व्हायला लागल्यात. जाधव विरुद्ध नार्वेकर वाद हे फक्त निमित्त असून ही ठाकरे गटाच्या संभाव्य फुटीची सुरुवात आहे का, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात झालेला राडा बघूयात. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्षाचा 60वा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी ठाकरेंचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव तिथे पोहोचले. ते सभागृहाच्या बाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते. त्याचवेळी ठाकरेंचे विधान परिषदेचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आपल्या गाडीनं तिथे आले. सभागृहाच्या बाहेर भास्कर जाधव माध्यमांशी बोलत असताना तिथे गर्दी झाली होती. त्यामुळे मिलिंद नार्वेकरांच्या गाडीतून हॉर्न वाजवण्यात आला. भास्कर जाधव यांना गाडीत आदित्य ठाकरे असल्याचं आधी वाटलं, त्यामुळे ते बाजूला झाले. पण गाडीत मिलिंद नार्वेकर असल्याचं कळल्यानंतर जाधव यांनी नार्वेकर कोण लागून गेला असा संतप्त सवाल केला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी हा व्हिडिओ ट्विट करत भास्कर जाधवांवरच निशाणा साधला. नार्वेकरांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवाहन करत उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा, कारण ह्यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसतोय, असं ट्विटमध्ये लिहिलं आणि फ्रस्ट्रेशन असं कॅप्शन सुद्धा दिलं. यामुळं या 2 नेत्यांमधले वाद चव्हाट्यावर आल्याचं बोललं गेलं. दरम्यान या सगळ्यावर भास्कर जाधव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना माझ्यात आणि नार्वेकरांमध्ये कसलाही वाद नाही, जे काही झालं ते गैरसमजातून झालं. मी आमच्या नार्वेकरांबद्दल बोललो नाही, तर माझ्या डोक्यात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आले, त्यामुळं मला कोण नार्वेकर हे नीट क्लिक झालं नाही आणि मी ते बोलून गेलो, असं जाधव म्हणाले. तसंच माझा प्रश्न नार्वेकरांच्या मनाला लागला असेल, ते मला विरोधी पक्षनेता करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन करत असतील, तर आता लवकरच मी विरोधी पक्षनेता होईन अशी मला अपेक्षा आहे. त्यांनी मला फ्रस्ट्रेट म्हटलं तरी मी त्यांना हळवा म्हणतो, असा टोलाही भास्कर जाधव यांनी मिलिंद नार्वेकरांना लगावला. जाधव नार्वेकर या वादाची चर्चा असतानाच शिंदेच्या सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी भास्कर जाधवांबद्दल वेगळाच दावा केला. भास्कर जाधव यांचा झालेला अपमान महाराष्ट्रानं पाहिला. किती दिवस ते ठाकरेंसोबत राहतील माहीत नाही, कारण जाधव सहन करणार नाहीत, असं म्हणत भास्कर जाधव हे सुद्धा लवकरच ठाकरेंची साथ सोडतील असे संकेतच शिरसाटांनी दिले. आता तसं पाहायला गेलं तर जाधव नार्वेकर हा वाद काही नवीन नाही. 1995 आणि 1999ला शिवसेनेतून आमदार झालेल्या भास्कर जाधवांचं 2004 मध्ये तिकीट कापण्यात आलं. उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेनेचं कार्याध्यक्षपद आल्यानंतर हे घडलं होतं. त्यावेळी एका सर्व्हेमध्ये भास्कर जाधव पराभूत होतील असं सांगण्यात आलं होतं आणि हा सर्व्हे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आल्याचं बोललं गेलं. तेव्हा भास्कर जाधव यांनी नार्वेकरांवरचा राग व्यक्त करत शिवसेना सोडली आणि ते राष्ट्रवादीत गेले. पण 2019ला भास्कर जाधव पुन्हा एकदा सेनेत आले आणि त्यांनी गुहागर विधानसभा जिंकत विजयाची हॅट्रिक केली. पण त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात भास्कर जाधवांना सत्तेचा लाभ काही मिळाला नाही. ज्येष्ठ नेते असूनही त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, तेव्हाही ते नाराज झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण भास्कर जाधव ठाकरेंसोबत कायम राहिले. मुख्य म्हणजे 2022ला शिवसेनेत झालेल्या बंडावेळी सुद्धा भास्कर जाधव यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही. 2024च्या विधानसभेला भास्कर जाधव हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा गुहागरचे आमदार झाले. कोकणात इतर ठिकाणी ठाकरेंच्या सेनेचं अस्तित्व संपत चाललेलं असताना भास्कर जाधव हे ठाकरेंचे एकमेव आमदार कोकणातून निवडून आले. त्यामुळं जाधवांनी ठाकरेंचा कोकणचा गड राखला असं बोललं गेलं. त्यानंतर भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जाईल
अशा चर्चांना उधाण आलं. मार्च 2025 मध्ये स्वतः उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते करण्यावर शिक्कामोर्तब केलं. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी पत्र दिलं. पण त्यानंतर अजूनपर्यंत सरकारकडून विरोधी पक्षनेते पदावर निर्णय झालेला नाही. आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते पदासाठी पाठपुरावा नक्कीच करण्यात आला. पण जाधवांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार पत्र देणं आणि अध्यक्षांची भेट घेणं या पलीकडे पक्षानं विरोधी पक्षनेते पदासाठी ठोस पावलं उचलली नाहीत. महाविकास आघाडीत समन्वय साधून आक्रमक भूमिका घेणं, विधानसभेत हा मुद्दा उचलून धरत सर्व विरोधी पक्षांनी त्यासाठी आक्रमक भूमिका घेणं असे प्रयत्न खूप कमी वेळा झाले. प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा विरोधक उपस्थित करतात, पण अधिवेशन संपल्यानंतर त्यासाठी कोणत्याही विशेष हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळेच भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते करणं हा मुद्दा पक्षाच्या प्रमुख राजकीय अजेंड्यावर आला नाही असंच सांगितलं जातं. त्यामुळे ठाकरेंनी जाधवांच्या विरोधी पक्षनेते पदासाठी प्रयत्न केले, पण ते पुरेसे आक्रमक नव्हते असंही सांगितलं जातं. विरोधी पक्षनेतेपद मिळत नसल्याची खंत सुद्धा भास्कर जाधव यांनी जाहीरपणे बोलून दाखवली होती. शरद पवारांना सोडून शिवसेनेत दाखल होणं ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असं विधान सुद्धा भास्कर जाधव यांनी केलं होतं. त्यामुळं भास्कर जाधव हे राष्ट्रवादीत असताना आघाडी सरकारच्या काळात मंत्री होते, पण पुन्हा शिवसेनेत आल्यानंतर ठाकरेंच्या मंत्रिमंडळात ना त्यांना मंत्रिपद मिळालं ना आता विरोधी पक्षनेतेपदाची त्यांची इच्छा पूर्ण होते. त्यामुळेच जाधव नार्वेकर हा सध्याचा वाद जाधवांच्या ठाकरेंच्या सेनेतल्या एक्झिटचे संकेत नाहीत ना असंच आता बोललं जात आहे. ठाकरेंचे 6 खासदार फुटले आणि त्यांनी शिंदेच्या सेनेत प्रवेश केला. या 6 खासदारांपैकी संजय दिना पाटील यांनी पक्षात मिळत असलेल्या वागणुकीवर सुद्धा भाष्य केलं. त्याच पार्श्वभूमीवर भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकरांच्या वादाकडे पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या 2 प्रकारचे नेते दिसतात. एक म्हणजे भास्कर जाधव यांच्यासारखे जनाधारावर निवडून येणारे नेते आणि दुसरे म्हणजे मिलिंद नार्वेकर यांच्यासारखे नेतृत्वाच्या विश्वासातील नेते. जाधवांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं नाही, पण नार्वेकरांना अल्पावधीतच विधान परिषदेची आमदारकी मिळाली. उलट मिलिंद नार्वेकरांना 2024 मध्ये विधान परिषदेवर कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे जास्त आग्रही होते. त्यावेळी महाविकास आघाडीकडून शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा देण्यात आला होता, पण तरीही ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली. ठाकरे फक्त उमेदवारी देऊन थांबले नाहीत, तर नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी त्यांनी मतांची जुळवाजुळव सुद्धा केली. त्यामुळे ही लढाई महायुती विरुद्ध मविया न राहता मवियातच मिलिंद नार्वेकर विरुद्ध जयंत पाटील अशी झाली, ज्यात जयंत पाटील यांचा पराभव झाला आणि नार्वेकर विजयी झाले. त्यामुळे ठाकरेंच्या सेनेत जनाधारापेक्षा नेतृत्वाच्या जवळकीला अधिक महत्त्व दिलं जात असल्याचं बोललं जातं. पक्षात मेहनतीनं निवडणूक जिंकण्यापेक्षा नेतृत्वाच्या जवळ असणं जास्त फायदेशीर ठरत असल्याचा मेसेज जात असल्याची चर्चा होते. अशा परिस्थितीत भास्कर जाधव यांच्यासारख्या नेत्यांना आपल्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्न पडू शकतात. पुढील काळात पक्षात मोठं पद, निर्णय प्रक्रियेत जास्त भूमिका किंवा राजकीय वाढीची संधी मिळण्याची खात्री नसेल तर ते पर्यायी राजकीय मार्गांचा विचार करू शकतात. त्यामुळेच जाधव विरुद्ध नार्वेकर वादाचा संदर्भ जाधव पक्षातून एक्झिट घेऊ शकतात का या चर्चांपाशी येऊन थांबतो. आता खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी सोमवारी आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला संजय देरकर, राहुल पाटील, संजय पोतनीस, सुनील शिंदे हे आमदार बैठकीला गैरहजर होते. आता या आमदारांनी आपल्या अनुपस्थितीची कारणं दिली असली तरी खासदारांच्या फुटीनंतर ठाकरेंच्या आमदारांनी बैठकीला गैरहजर राहणं हे संभाव्य फुटीचे संकेत आहेत का अशाही चर्चा व्हायला लागल्यात. पण ठाकरेंच्या शिवसेनेतील भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकरांच्या या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य आमदार फुटीचे संकेत आहेत का? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.